ब्रेकनंतर बातमी पोलिसांनी केलेल्या कारवाईची। नक्षलवाद्यांच्या विरोधात महाराष्ट्र पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। प्रमुख माओवादी नेता किरण आणि त्यांची पत्नी नर्मदा अक्का हिला आंध्र प्रदेशमधून अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। कुरखेडा हल्ल्याचा सूत्रधार किरण आणि नर्मदा अक्काला अटक करण्यात यश आलंय। नर्मदा अक्कावर तब्बल 65 गुन्हे दाखल आहेत। त्यात 59 पोलिसांच्या हत्येचाही समावेश आहे। पोलिसांचे खबरी म्हणून क्रूर नर्मदा अक्कानं अनेक आदिवासींची सुद्धा हत्या केली आहे। महाराष्ट्रातल्या माओवादी चळवळीची सूत्रधार असलेली नर्मदा अक्का आणि तिचे माओवादी पती किरणला झालेली अटक संघटनेला मोठा हादरा आहे। किरण हा दंडकारण्य स्पेशल झोन कमिटीचा सदस्य आहे। शिवाय महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये सक्रिय झालेल्या माओवादी चळवळीचा प्रभारी असलेल्या किरणवर 20 लाख रुपयांचं इनाम ठेवण्यात आलं होतं। माओवाद्यांचं राजकीय अंग असलेल्या DKSZCच्या प्रचार विभाग, माध्यम आणि शिक्षण याचं काम किरण पाहायचा, तर त्याची पत्नी नर्मदा अक्का 22 वर्षांपासून भूमिगत होती। नर्मदा अक्कावर 70 पेक्षा जास्त गुन्हे आहेत, ज्यामध्ये 40 पेक्षा जास्त पोलिसांच्या हत्येचा आरोप असेल। त्यासोबतच 25 पेक्षा जास्त नागरिक ज्यांना पोलीस खबऱ्या संबोधून माओवाद्यांनी ठार केलेला आहे, ते असेल किंवा जाळपोळ असेल। विशेषतः सुरजागडची जी जाळपोळ आहे, 100 पेक्षा जास्त वाहनं सुरजागडच्या पहाडीवर उत्खननाचा विरोध म्हणून जाळण्यात आली। त्यामध्ये सुद्धा नर्मदा अक्काने भूमिका महत्त्वाची बजावलेली आहे। किरण आणि नर्मदा अक्काच्या अटकेमुळे पोलिसांच्या हाती अनेक नक्षली धागेदोरे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। माओवाद्यांची पाळंमुळं खोदून काढण्यासाठी ही अटक अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।